I welcome to all students. I am Mr. Vivek Chowgule from Vivek Vardhani Junior College, Pandharpur. Today we shall going to study the chapter Mathematical Logic. Now in this chapter we will going to study some concepts which are given as like this. Actually पाठीमागच्या 2-3 लेक्चरमध्ये आपण काही आर्टिकल यातले संपवलेले आहेत, पाहिलेले आहेत. त्यामध्ये स्टेटमेंट अँड इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू हे पाहिलेलं आहे. कंपाऊंड स्टेटमेंट बघितलेलं आहे दुसऱ्या लेक्चरमध्ये. लॉजिकल कनेक्टिव्ह अँड ट्रूथ टेबल्स असं हे दुसऱ्या लेक्चरला संपवले की ज्याच्यावरती आपल्याला एक्झरसाइज 1.1 आपण पाहिलेलं आहे. ओके, हे 2 लेक्चर पहिली 2 लेक्चर याच्यावरती झालेले आहेत. त्यानंतर आपण पाहिलं स्टेटमेंट पॅटर्न अँड लॉजिकल इक्विव्हॅलन्स की याच्यावरती दुसरा एक्झरसाइज होता 1.2 है ना. स्टेटमेंट पॅटर्न अँड लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस. ठीक आहे. आता आपण पुढचा आर्टिकल बघणार आहे की ज्याच्यावरती आपल्याला एक्झरसाइज 1.3 आहे. कुठला आहेत, कुठले आर्टिकल्स आहेत आज आपण पाहणार आहेत. तर क्वांटिफायर अँड क्वांटिफायर्ड स्टेटमेंट्स म्हणजे काय, ड्युॲलिटी म्हणजे काय, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह अशी छोटी छोटी सिम्पल इंटरेस्टिंग आर्टिकल्स आहेत हे मॅथमॅटिकल लॉजिकमधली. आणि याच्यावरती आपल्याला एक्सरसाइज 1.3 सॉल्व करायचं आहे. ओके, ठीक आहे. बघा अगदी सिंपल आहेत. काय काय छोटी छोटे आर्टिकल्स आहेत. कन्सेप्ट समजून घ्या काय आहे ह्यामध्ये. तर क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट. व्हॉट इज मीन बाय क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. ओके, लुक ॲट दिस फॉलोइंग स्टेटमेंट्स. Given statement P is there exists an even prime number in the set of natural numbers and Q is the second statement all natural numbers are positive. या ठिकाणी 2 स्टेटमेंट दिलेत. पहिल्या स्टेटमेंटमध्ये देर एक्झिस्ट हे त्या ठिकाणी वापरले आणि दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये ऑल वापरलेलं आहे. ओके, तर काय सांगितले बघा इथं. इच ऑफ देम असर्ट्स अ कंडिशन फॉर सम ऑर ऑल ऑब्जेक्ट्स इन अ कलेक्शन. वर्ड्स देअर एक्झिस्ट अँड फॉर ऑल आर कॉल्ड एज क्वांटिफायर्स. तर अशा ह्या स्टेटमेंटमध्ये वर दिलेल्या 2 स्टेटमेंटमध्ये आपल्याला काय केलेलं आहे, हे जे कलेक्शन्स आहे सेटचं ह्यामध्ये 2 प्रकारचे वर्ड्स वापरलेत. एक देअर एक्झिस्ट वापरले आणि दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये फॉर ऑल किंवा ऑल या ठिकाणी असं वापरलेलं आहे, वर्ड वापरलेले आहेत. तर जेव्हा देअर एक्झिस्ट वापरलं जातं याचा अर्थ कमीत कमी एक तरी त्या कलेक्शनमध्ये अशी किंमत असते की असा अर्थ असतो त्या देअर एक्झिस्टचा. आणि ऑलचा अर्थ काय असतो, त्या सेटमध्ये सर्वच्या सर्व किमतीसाठी जेवढ्या त्या सेटमध्ये कलेक्शन आहे, जे एलिमेंट्स आहेत, जे ऑब्जेक्ट्स आहेत, त्या सर्वांसाठी दिलेली कंडिशन जी असेल ती सॅटिस्फाय होत असते. मग देअर एक्झिस्टसाठी काय म्हटलेलं आहे बघा. तर देअर एक्झिस्ट इज कॉल्ड एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर अँड इज डिनोटेड बाय द सिम्बॉल ॲज लाईक धिस. कॅपिटल ई काढायचा उलट दिशेने. अँड फॉर ऑल इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल क्वांटिफायर अँड इज डिनोटेड बाय फॉर ऑल ॲज लाईक दिस. ह्या सिम्बॉलनं दाखवायचं. उलटा कॅपिटल ए काढायचा, म्हणताना त्याला फॉर ऑल असं म्हणायचं. ओके, नाव स्टेटमेंट इन्व्हॉल्विंग क्वांटिफायर्स आर कॉल्ड क्वांटिफाईड स्टेटमेंट. आणि ही स्टेटमेंट इन्व्हॉल्व केल्यानंतर आपल्याला जे स्टेटमेंट मिळतं त्याला क्वांटिफाईड स्टेटमेंट असे म्हणतात. म्हणून आपल्या आर्टिकलचंच नाव आहे क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट. म्हणजे क्वांटिफायर्स किती झाले, 2 झाले. एक देअर एक्झिस्ट आणि दुसरं फॉर ऑल. तर अशा पद्धतीनं इथं लिहिलं बघा आपण पुढच्या ह्याच्यामध्ये. देअर आर 2 क्वांटिफायर्स. फॉर ऑल सिम्बॉल ॲज लाईक धिस. दिस इज कॉल्ड युनिव्हर्सल क्वांटिफायर अँड देअर एक्झिस्ट that is called as existential quantifier. आणि ही क्वांटिफायर वापरून जे सेंटेन्समध्ये वापरून जे स्टेटमेंट तयार होतं त्याला क्वांटिफाईड स्टेटमेंट असं म्हणतो. therefore we write here an open sentence with quantifier become a statement and is called as quantified statement. ओके, समजलं. फॉर ऑल आणि देअर एक्झिस्टचं मिनिंग लक्षात घ्या. सेटमध्ये असतं, कलेक्शनमध्ये असतं, त्या ठिकाणी जे एलिमेंट्स असतात त्या एलिमेंट्ससाठी 2 प्रकारचे क्वांटिफायर वापरून दिलेलं जे ओपन सेंटेन्स आहे त्याला स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचं. ॲक्च्युली हे यूज न करता जे सेंटेन्स दिलेलं असतं ते ओपन सेंटेन्स असतं. ओपन सेंटेन्स कशाला म्हणायचं आपण पाठीमागं पाहिलं की जे आपण डिफाईन करू शकत नाही, ट्रू का फॉल्स. दिस इज नॉट स्टेटमेंट ऑफ लॉजिक. पण हे एक्झिस्टन्शियल किंवा युनिव्हर्सल क्वांटिफायर वापरल्यानंतर त्या ठिकाणी त्याची ट्रूथ व्हॅल्यू डिफाईन होते, म्हणून त्याला क्वांटिफाईड स्टेटमेंट असं म्हणायचं. एखादं एक्झाम्पल आपण घेऊ म्हणजे क्लिअर होऊन जाईल. बघा इथं
इफ ए इज इक्वल टू एक सेट दिलेला आहे 1 2 3 4 5 6 7 आणि डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेले ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू डिटरमाइन करायचे, डिफाईन करायचे. आता इक्वेशन काय दिले बघा इथं, x - 4 इज इक्वल टू 3 अशा पद्धतीनं तिथं इक्वेशन दिलेलं आहे. हे ओपन सेंटेन्स आहे, फक्त एवढं जरी आपण विचार केला तर x - 4 इज इक्वल टू 3, कारण एक्सच्या किमतीवर ठरणार आहे ते ट्रू आहे का फॉल्स. पण इथं स्टेटमेंटमध्ये त्यांनी काय केलेले आपल्याला या ठिकाणी क्वांटिफायर वापरून इक्वेशन असं तयार केले की देर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू ए सच दॅट x - 4 इज इक्वल टू 3. याचा अर्थ एक्सची ए ह्या सेटमध्ये एक तरी कमीत कमी अशी किंमत आहे की ती किंमत या ठिकाणी ठेवल्यानंतर हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. मग आपण जर ऑब्झर्व केलं तर इथं 7 जे आहे 7x जागेला जर ठेवलं तर 7 - 4 इज इक्वल टू 3 अशा पद्धतीनं आपल्याला ते इक्वेशन सॅटिस्फाय होतं. बरोबर आहे. म्हणजे फक्त x - 4 इज इक्वल टू 3 घेतलं असतं तर ओपन सेंटेन्स, पण हे ओपन सेंटेन्समध्ये क्वांटिफायर वापरलेला आहे आणि मग त्याचं स्टेटमेंटमध्ये कन्व्हर्शन झालं लॉजिकच्या स्टेटमेंटमध्ये, आणि मग ते ट्रू आहे का फॉल्स हे आपला पुढचा भाग आहे. म्हणजे त्याच्यावरून आपण ठरवू शकतो ते ट्रू आहे का फॉल्स. मग यामध्ये त्यांनी देअर एक्झिस्ट वापरल्यावरती आहे का ते टॅली होतंय का, इक्वेशन सॅटिस्फाय होतंय का. जर होत असेल तर ट्रूथ व्हॅल्यू टी म्हणायचं, आणि जर होत नसेल एखादी किंमत जर इथं दिली नसेल की त्या ठिकाणी हे इक्वेशन सॅटिस्फाय होत नसेल तर ते फॉल्स असणार आहे. हो ओके. आता बघा एक्सची किंमत 7 म्हणजे एक तरी किंमत अशी आहेच. इथं लिहिले बघा आन्सरमध्ये फॉर एक्स इज इक्वल टू 7 x इज इक्वल टू 7 - 4. ओके, कारण x - 4च्या जागेला एक्सची किंमत 7 ठेवली इज इक्वल टू 3 अँड देअरफॉर x इज इक्वल टू 7 सॅटिस्फाय द इक्वेशन x - 4 इज इक्वल टू 3. म्हणजे एक्सची किंमत जर 7 ठेवली आपण तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं अँड देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज ट्रू अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ओके, एक मार्कसाठी असे तुम्हाला क्वांटिफायर वापरून स्टेटमेंट देतात आणि ते ट्रू आहे का फॉल्स आपल्याला सांगता येतं. अगदी सिंपल आर्टिकल आहे. अशीच पुढची छोटी छोटी आहेत आपण व्यवस्थितपणे अंडरस्टँड करून घेणार आहे. अजून बघा दुसऱ्या उदाहरणावर लक्षात येईल. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए x + 1 ग्रेटर दॅन 3. एक लक्षात ठेवायचं, जेव्हा देअर एक्झिस्ट क्वांटिफायर वापरलं जातं ना तेव्हा त्याच्या पुढे सफिक्स म्हणून हा सच दॅट येतोच. देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू ए सच दॅट कंपल्सरी. आणि फॉर ऑल जेव्हा वापरलं जातं ना तेव्हा फक्त कॉमा द्यायचा. फॉर ऑलला कधीही सच दॅट लिहायचं नाही किंवा देअर एक्झिस्टला कॉमा द्यायचं नाही. देअर एक्झिस्ट म्हटलं का सच दॅट, याचा अर्थ काय, त्या सेटमध्ये एक तरी किंमत अशी असते की ह्या ठिकाणी सच दॅट म्हणून वापरतात. आणि फॉर ऑल म्हणजे काय, तर सर्वच्या सर्व किमतीसाठी हे टॅली होतं किंवा हे सॅटिस्फाय होतं. त्यामुळे सच दॅट वगैरे लिहायची इथं गरज नाही. ओके, आता दुसरं फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए x + 1 ग्रेटर दॅन 3. आता एक्सच्या सर्वच्या सर्व किमतीसाठी आपण कुठलीही किंमत जरी ठेवली ह्या सेटमधली तर त्याचं उत्तर हे 3 पेक्षा मोठे येतं. बघूया आपण. 1 जर ठेवली तर 1 + 1 2. 2 3 पेक्षा ग्रेटर आहे का, नाही. 2 जर ठेवली तर 2 + 1 3. 3 हे 3 पेक्षा ग्रेटर आहे का, नाही. 3 पासून पुढच्या कुठल्याही किमती ठेवल्या तर ते सॅटिस्फाय होतं. 3 + 1 4 आलं, 4 + 1 5 येईल, है ना. ह्या सगळ्या किमती पुढच्या जर ठेवल्या तर त्याचे आन्सर हे 3 पेक्षा ग्रेटर येतं. पण इथं फॉर ऑल वापरलं याचा अर्थ सर्वच्या सर्व किमतीसाठी हे सॅटिस्फाय झालं पाहिजे आणि होत नाही. आणि म्हणून इथं लिहिलं मग आपण बघा फॉर एक्स इज इक्वल टू 1 1 + 1 इज इक्वल टू 2 विच इज नॉट ग्रेटर दॅन 3. Also for x is equal to 2 x + 2 is equal to 3 which is not greater than 3. Okay, and therefore for x is equal to 1 and 2 the equation x + 1 greater than 3 not satisfy, hence the truth value of the given statement is false. Okay, लक्षात आलं असेल तुम्हाला. सेट दिलेला असतो, क्वांटिफायर्स वापरून त्या ठिकाणी स्टेटमेंट तयार केलेलं असतं लॉजिकचं, ते ट्रू आहे का फॉल्स. देअर एक्झिस्टचा अर्थ एक तरी किंमत त्या सेटमध्ये अशी असावी की इक्वेशन सॅटिस्फाय होतं. आणि फॉर ऑलचा अर्थ सर्वच्या सर्व किमतीसाठी दिलेली इक्वेशन सॅटिस्फाय होतं. जर येस असेल तर ट्रू म्हणायचं, होत नसेल तर फॉल्स म्हणायचं. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल. प्रॅक्टिससाठी आपण एक्झाम्पल दिलेलं आहे तरीसुद्धा आपण पहिले दुसरं ह्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. बघा काय दिलंय, ए हा सेट दिलाय 3 5 7 9 11 12. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. ओके, फर्स्ट देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू ए सच दॅट x - 8 इज इक्वल टू 1. याचा अर्थ काय, देअर एक्झिस्ट आहे. देअर एक्झिस्ट म्हणजे काय असणार आहे,
त्या सेटमध्ये एकतरी एक्सची किंमत अशी आहे की ती एक्सची किंमत जर इथं ठेवली तर इक्वेशन सॅटिस्फाय होतं. म्हणजे काय येणार, एक्सची किंमत जर मी 9 ठेवली तर 9 वजा 8 1 है ना. म्हणजे x इज इक्वल टू 9 विच बिलॉंग्स टू ए इज सॅटिस्फाय धिस इक्वेशन अँड देअरफॉर इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ओके, या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज एन इवन नंबर. सर्वच्या सर्व किमतीसाठी एक्सची किंमत कुठलीही ठेवा, त्याचा स्क्वेअर करा आणि प्लस एक्स करा, तो इवन नंबर येतो. आता एक्सची किंमत आपण 3 ठेवली, 3चा वर्ग 9 अधिक 3 12 इवन नंबर आहे. 5 ठेवली, 5चा वर्ग 25 अधिक 5 30 इवन नंबर आहे. 7 ठेवली, 7 7 49 अधिक 7 56 विच इज ऑल्सो इवन नंबर. 9 ठेवायची, 81 प्लस 9 90 विच इज ऑल्सो इवन नंबर. 11 121 121 अधिक 11 म्हणजे किती येईल 132 इवन नंबर. आणि 12 ठेवली, 12चा वर्ग 144 अधिक 12 156 विच इज ऑल्सो इवन नंबर. देअरफॉर फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए म्हणजे एक्सच्या सर्व किमतीसाठी हे इक्वेशन इवन नंबर येतं, याचा अर्थ सॅटिस्फाय होतं अँड देअरफॉर इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज टी, है ना. तर ह्या पद्धतीनं सॉल्व्ह करता येईल. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स स्क्वेअर लेस दॅन 0. इथं x2 झाल्याच्या ऐवजी एक्स स्क्वेअर, इथं काय पाहिजे एक्स स्क्वेअर. तर एक्स स्क्वेअर लेस दॅन 0 म्हणजे लिहिताना ते अशा पद्धतीनं लिहा, एक्सचा स्क्वेअर लेस दॅन 0. ओके, देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स स्क्वेअर लेस दॅन 0. एक तरी एक्स देर एक्झिस्ट वापरलं, याचा अर्थ म्हणताना आपण याला देर एक्झिस्ट म्हणायचं, लिहिताना असा शेपमध्ये लिहायचं असतं, है ना. मागं सांगितलंय मी. म्हणजे याचा अर्थ काय असतो, एक्सची किंमत एक तरी ह्या सेटमध्ये अशी आहे की ती त्याचा स्क्वेअर जर केला तर तो निगेटिव्ह येतो. ओके, आहे का. कुठले कशाचा वर्ग केल्यावरती कधी निगेटिव्ह येतो का, कुठल्याही संख्येचा स्क्वेअर केल्यावरती येत नाही. याचा अर्थ हे स्टेटमेंट काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. आणि लास्ट वन बघा अजून, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स इज ॲन इव्हन नंबर. एक्सचे सर्वच्या सर्व किमती ह्या काय आहेत, इव्हन नंबर आहेत, म्हणजे समसंख्या आहेत का नाही. याचा अर्थ काय, दिस स्टेटमेंट इज फॉल्स स्टेटमेंट. तर तुमच्या लक्षात आलं असेल. हां, समजा इथं देअर एक्झिस्ट वापरलं असतं, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स इज एन इवन नंबर. म्हणजे एक्सची एक तर किंमत अशी ह्यामध्ये आहे की ती इवन नंबर आहे. म्हणजे 12 इथं आहे, 12 आहे, याचा अर्थ तो इवन नंबर आहे, म्हणजे ट्रू आलं असतं. पण इथं फॉर ऑल आहे, सर्वच्या सर्व इवन नंबर म्हणतात, हे चुकीचं आहे. याचा अर्थ याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, एफ येणार. ठीक आहे, लक्षात आलं असेल आता तुम्हाला क्वांटिफायर आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट कशाला म्हणायचं. ओके, संपलं आर्टिकल. हे अशी छोटी छोटी आहेत बघा, लगेच संपून जातील, समजून घ्या. एक्झरसाइज 1.3 ह्याच्यावरतीच आहे, आपल्याला सॉल्व्ह करता येईल. बघा दुसरं आर्टिकल, ड्युॲलिटी. काय ड्युॲलिटी, ड्युअल स्टेटमेंट कशाला म्हणायचं असतं. टू कंपाऊंड स्टेटमेंट्स आर सेड टू बी ड्युअल्स ऑफ ईच अदर इफ वन कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम द अदर बाय रिप्लेसिंग ॲज. ह्या टेबलमध्ये रिप्लेसमेंटचे सिम्बॉल दिलेले आहेत. जर ऑर असेल तर त्याचं अँड करा, अँड असेल तर ऑर करा. ओके, टी असेल तर सी करा, सी असेल तर टी करा. हे टी आणि सी काय आहेत तर इथे लिहिले. टी मीन्स टॉटॉलॉजी, सी फॉर कॉन्ट्राडिक्शन. आत्ता आपल्याला मार्च 20 मध्ये बोर्डाला 1 मार्काला असा क्वेश्चन आला होता. सेक्शन ए जो सेक्शन असतो आपला, त्यामध्ये 1 मार्काचे 4 विचारावे लागतात. तर त्यामध्ये राईट द ड्युअल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट, आणि त्या ठिकाणी 1 मार्काला ड्युअल लिहायचा क्वेश्चन होता. काय असतं त्यामध्ये, आपल्याला फक्त इंटरचेंज करायचे असते. तर त्या ठिकाणी हे चिन्ह, जिथं ऑर आहे तिथं अँड करायचं, जिथं अँड आहे तिथं ऑर करायचं. ओके, बघा, द सिम्बॉल निगेशन इज नॉट चेंज्ड व्हाईल फाइंडिंग द ड्युअल. तर ते जेव्हा तुम्ही निगेशन चिन्ह आहे असं ठेवायचं ड्युअल फाइंड आउट करताना, फक्त ह्यांचीच आदलाबदल करायची. ऑर आणि अँड, अँड आणि ऑर, टीची आणि सी, तसंच सी आणि टी यांची अदलाबदल करू. फॉर एक्झाम्पल बघा, द ड्युअल ऑफ निगेशन पी ऑर क्यू इज निगेशन पी अँड क्यू. ओके, तर ह्या पद्धतीनं आपल्याला निगेशन करता येईल, सॉरी ड्युअल करता येईल. ऑर असेल तर अँड फक्त करायचं. निगेशन पुन्हा ते स्टेटमेंट लेटर्स वगैरे सगळं हाय असं ठेवायचं. फक्त एवढं कुठं दिसतंय बघायचं आणि त्याचं ते इंटरचेंज साईन वापरायचं. फक्त ऑर आणि अँड करायचं, जिथं अँड असेल तिथं ऑर. पुढं टी ऑर पी आहे. आता टी आणि सीची रिप्लेसमेंट असते, म्हणून टीच्या जागेला सी, ऑरच्या जागेला अँड होईल, पी ॲज इट इज. टी अँड पी ह्याचं निगेशन टीच्या जागेला सी होईल, अँडचं काय होईल, ऑर होईल.
आणि पी ॲज इट इज. लक्षात ठेवायचं निगेशन आणि स्टेटमेंट लेटर्स आहे असे ठेवायचे. फक्त अँड आणि ऑरची अदलाबदल करायची, टी आणि सीची अदलाबदल करायची. दिस इज कॉल्ड ड्युअल ऑफ द स्टेटमेंट. ओके, लक्षात आलं ड्युअल कशाला म्हणायचं. ठीक आहे, आता ह्याच्यावरचं सुद्धा आपल्याला एक्झाम्पल बघता येईल. बघा, राईट द ड्युअल ऑफ द इच ऑफ द फॉलोइंग. पटपट पटपट आपल्याला सांगता येतील. काय असणार आहेत बघा. पहिलं पी अँड क्यू ऑर आर आहे. कसं लिहिता येईल. पी ऑर क्यू आहे का नाही, ब्रॅकेटमध्ये पी ऑर क्यू, कारण या ठिकाणी अँडचं ऑर होईल. पुढं काय बघा, ऑर आर आहे, ऑरचं काय होईल अँड. झालं, सिम्पल आहे. 1 मार्कासाठी फक्त अँड आणि ऑरच्या अदलाबदल. जिथं अँड आहे तिथं ऑर करायचं, जिथं ऑर आहे तिथं अँड करायचं, या पद्धतीनं. लक्षात आलं. दुसरं बघा, टीच्या जागेला काय लिहायचं आहे आपल्याला, सी लिहायला लागेल है ना. टीच्या जागेला सी सांगितले. सी अँड, कारण तिथं ऑर आहे, ब्रॅकेट सगळं आहे असं ठेवायचं. स्टेटमेंट लेटर सुद्धा आहे असेच. पी ऑर आहे, ऑरचं काय होणार अँड, आणि क्यू ॲज इट इज. झालं, दिस इज द ड्युअल. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला फक्त ऑर अँड ए, फक्त ब्रॅकेट सगळं आहे असं ठेवायचं. ह्या पद्धतीने हे तुम्हाला सॉल्व करता येईल. ओके, ठीक आहे. आता आपण झालं सेकंड आर्टिकल बी संपलं ड्युअल. पहिलं आपण काय संपवलं, क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट कशाला म्हणायचं. 2 प्रकारचे क्वांटिफायर्स असतात आणि हे दुसरं काय झालं आता ड्युअल झालं. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड वन, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. हे महत्त्वाचं आर्टिकल आहे. जसं तुम्ही ट्रूथ टेबलमध्ये 5 प्रकारचे रूल्स लक्षात ठेवलेले आहेत. कंजक्शन डिसजंक्शनचं ट्रूथ टेबल, कंजक्शनला दोन्ही टी असेल तर टी, डिसजंक्शनला दोन्ही एफ असेल तर एफ है ना, निगेशनला टी असेल तर एफ, एफ असेल तर टी. त्यानंतर कंडिशनल स्टेटमेंटला टी एफ असेल तरच एफ, आणि बाय कंडिशनल स्टेटमेंटला दोन्ही सेम असेल तरच टी, आहे की नाही. असे जसे 5 रूल तिथे लक्षात ठेवले, तसे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटचे हे 5 रूल. ओके, लॉजिक चॅप्टरमध्ये ते 5 आणि हे 5 केलं का अगदी परफेक्ट होत आहे. तुमचं लॉजिकमध्ये काही अडचण येणार नाही कुठेही. फुल क्रेडिट तुम्हाला हे हा चॅप्टर मार्क्स मिळवून देतो. ओके, आता निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट कशाला म्हणायचं, तर आपण निगेशन सिम्पल स्टेटमेंटचं बघितलं. फॉर एक्झाम्पल 2 इज इवन प्राईम नंबर, तर त्याचं निगेशन काय, 2 इज अ नॉट इवन प्राईम नंबर, आहे की नाही. फक्त क्रियापदाच्या पुढे नॉट. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, मुंबई इज नॉट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. 2 + 2 = 4, 2 + 2 इज नॉट इक्वल टू 4. असं निगेशन म्हणजे सिम्पल स्टेटमेंट. क्रियापदाच्या पुढे फक्त नॉट लिहायचं म्हणजे त्याला निगेशन म्हणायचं. पण जेव्हा तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंट दिलं जातं, कंपाऊंड म्हणजे 2 स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन आणि मध्ये कनेक्टिव्ह असतात, अँड असतं, ऑर असतं, इफ देन किंवा डबल इम्प्लाइज, असं जेव्हा वाक्य दिलेले असतात तेव्हा त्याचं निगेशन कसं लिहायचं, त्याची आपण ट्रूथ व्हॅल्यू काढायला शिकलो कंपाऊंड स्टेटमेंट ट्रूथ टेबलच्या सहाय्यानं. पण निगेशन कसं लिहायचं, तर हे 5 रूल आहेत त्याचे. कंजक्शनचं निगेशन म्हणजे काय, डिसजंक्शनचं म्हणजे काय, निगेशनचं काय, कंडिशनल आणि बाय कंडिशनल काय रूल आहेत बघूया आपण. अगदी परफेक्ट झाले पाहिजेत आणि पाठ झाले पाहिजेत. हे बघा, निगेशन ऑफ पी अँड क्यू, ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू आहे म्हणजे कंजक्शन स्टेटमेंट अँडच्या स्वरूपात दिले, तर त्याचं निगेशन लिहायचं म्हणजे हा रूल काय सांगतो, तर दोन्ही सब स्टेटमेंट जे आहेत त्या दोन्हीला पण निगेशन द्यायचं आणि अँडचं काय होतं ऑर करायचं. म्हणजे दोन्ही स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे सब स्टेटमेंट आहे ती दोन्ही. क्रियापदाच्या पुढं पहिल्या स्टेटमेंटला बी नॉट लिहायचं आणि दुसऱ्या स्टेटमेंटच्या पुढं पण नॉट लिहायचं, आणि अँड असेल तर ऑर करा, ऑर असेल तर अँड करा. असं कंजक्शन आणि डिसजंक्शनचा मस्तपैकी हा रूल आहे. आणि ह्या दोन्हीला कंबाईनमध्ये काय म्हटलं जातं, दिस 2 स्टेटमेंट पॅटर्न आर कॉल्ड एज डी मॉर्गन्स लॉज. हे नाव माहितीसाठी असू द्या, डी मॉर्गन्स लॉज. आपण जर याचा ट्रूथ टेबल जरी बघितलं, लॉजिकली इक्विव्हॅलंट लेफ्ट हँड आणि राईट हँड, तरी तुम्हाला प्रूव्ह होतंच ते. आणि एका प्रॅक्टिस एक्झरसाइजमध्ये मी तुम्हाला हेच दिलेलं आहे प्रूव्ह दॅटमध्ये. तुम्ही पाठीमागचं लेक्चर बघितलं तर त्यामध्ये दिसेल तुम्हाला होमवर्क जो तुम्हाला दिलेला आहे एक्झरसाइज प्रॅक्टिससाठी, त्यामध्ये प्रूव्ह दॅट आणि असं हे दिलेलं आहे, हाच रूल दिला आहे तिथं. तर ह्याचं लास्ट एंट्री आणि याच्या लास्ट एंट्रीचे कॉलम जे आहेत ते आयडेंटिकल येतात, त्यामुळे हे दोन्ही इक्विव्हॅलंट असतात. ओके, कंजक्शन आणि डिसजंक्शन व्हाईस वर्सा आहेत, दोन्ही लक्षात येईल. प्रत्येकाला निगेशन द्यायचं, अँड असेल तर ऑर होईल, ऑर असेल तर अँड होईल. ओके, ठीक आहे. आता निगेशन, एखादं स्टेटमेंट देतानाच तुम्हाला नॉटच्या स्वरूपात दिलं, निगेशन ऑफ निगेशन पी. एखादं देताना 7 इज अ नॉट प्राईम नंबर देताना स्टेटमेंट निगेशनमध्ये दिलं, तर त्याचं निगेशन लिहिताना काय करायचं, तर ते नॉट काढून टाकायचं. नॉट असं 2 वेळा लिहायचं नाही, तर
7 इज नॉट प्राईम नंबरचं निगेशन 7 इज प्राईम नंबर. असं सिम्पल स्टेटमेंटला सिंगल स्टेटमेंटमध्ये नॉट असताना तुम्हाला निगेशन काढायचं असेल तर ते नॉट काढून टाकायचं. ओके, ह्या पद्धतीनं म्हणजे शत्रूचा शत्रू मित्र, करेक्ट. त्या पद्धतीनं आपल्याला हे डिफाईन होतं निगेशन. ओके, आता कंडिशनल आणि बाय कंडिशनल व्यवस्थित रूल लक्षात ठेवा. कन्फ्युजन अजिबात करायचं नाही. इम्प्लाइज कंडिशनल स्टेटमेंट आहे. कंडिशनलचं निगेशन लिहिताना विशेष म्हणजे बघा, कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे इफ देनमध्ये असतं, पण त्याचं निगेशन लिहिताना पुढं कुठंच कंडिशनल नाही, त्याचं कंजक्शनमध्ये कन्व्हर्शन होतं निगेशन लिहिताना. बघा, म्हणजे इथं जर एखादं तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंट दिलं, इफ सिक्वेन्स इज कॉन्व्हर्जंट देन इट इज बाउंडेड, त्याचं जर निगेशन लिहायचं असेल तर हे इकडं स्टेटमेंट दिलं आहे ते तुम्हाला इफ देनमध्ये दिलं आहे, पण त्याचं निगेशन लिहायचं आहे ते इफ देनमध्ये येणार नाही. तर आधी सिक्वेन्स इज कॉन्व्हर्जंट अँड इट इज नॉट बाउंडेड, म्हणजे पहिल्याला बी निगेशन घ्यायचं नाही, पहिले पी स्टेटमेंट हाय असंच ठेवायचं, अँड वापरायचं. म्हणजे जरी इकडं कंडिशनल असलं इफ देन तरी निगेशन लिहिताना अँड होतं आणि दुसऱ्याचं तुम्हाला काय करावं लागतं, निगेशन लिहायचं. म्हणजे राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इफ सिक्वेन्स इज अ देन इट इज बाउंडेड असेल तर काय लिहिणार तुम्ही, सिक्वेन्स इज अ कॉन्व्हर्जंट अँड किंवा बट इट इज नॉट बाउंडेड. ह्या पद्धतीनं इफ देनमध्ये आलं का हे वाक्य, नाही, तर कंडिशनलला व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आणि हे लक्षात आलं का बाय कंडिशनलचं, सिम्पलच आहे. बघा, इफ अँड ओनली इफचं स्टेटमेंट असतं देताना पी डबल इम्प्लाइज क्यूमध्ये आणि त्याचं निगेशन लिहायचं आहे. तर पी अँड निगेशन क्यू म्हणजे हा ब्रॅकेट याचा जो आहे कंडिशनलचा तो इथं आहे असं राहिला, पी अँड निगेशन क्यू, परत ऑर लिहायचं आणि क्यू अँड निगेशन पी म्हणजे पी आणि क्यूची फक्त अदलाबदल करायची दोन स्टेटमेंटची. असं पूर्णपणे हे बाय कंडिशनलचं निगेशन असतं. तर अतिशय महत्त्वाचे हे 5 रूल आहेत. जसे तुम्ही ट्रूथ टेबल 5 पाठ केलेत, लक्षात ठेवलेत, तसे हे तुम्हाला ह्या पद्धतीनं डिफाईन करावे लागतील. पाठ असणं गरजेचं आहे, कारण एक्झाम्पल सोडवताना ह्या रूलच्या साह्यानंच तुम्हाला निगेशन लिहायचं. ठीक आहे, आता क्वांटिफायर तर आपण पाहिलेलेच आहेत. ओके, तर निगेशन लिहिताना काही वेळेस असे वाक्य देतात, असे स्टेटमेंट देतात की त्यामध्ये कनेक्टिव्ह नसतात, लॉजिकल कनेक्टिव्ह नसतात. तिथे अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली, इफ हे नसतात. काही वेळेला असे त्या ठिकाणी वर्ड्स आलेले असतात, ऑल स्टुडंट्स आर सिन्सिअर. आता इथं कुठलंच कन्सेप्ट नाही, कुठलंच लॉजिकल कनेक्टिव्ह नाही. काय वाक्य दिले, काय स्टेटमेंट दिले, ऑल स्टुडंट्स आर सिन्सिअर असं स्टेटमेंट आहे, ह्याचं आपल्याला निगेशन लिहायचं आहे. तर असे शब्द काय आल्यानंतर किंवा क्वांटिफायरच्या स्वरूपामध्ये स्टेटमेंट दिल्यानंतर तिथं कुठलंच कनेक्टिव्ह नसतं. आपण बघितले क्वांटिफायरचे पाठीमागं स्टेटमेंट, तर तिथं कुठलंच कनेक्टिव्ह नसतं अँड, ऑर वगैरे. तर ह्याचे निगेशन लिहिताना काही सम स्पेशल रूल्स आहेत. ते रूल्स काय असतात बघा, तर जेव्हा ऑल येतं तेव्हा सम हा शब्द वापरा, ह्या दोन्हीच्या अदला बदल करा. म्हणजे ऑल स्टुडंट्स आर सिन्सिअर जेव्हा असेल तेव्हा ऑलच्या त्याचं निगेशन लिहिताना, उत्तर लिहिताना सम स्टुडंट्स लिहायचं, ऑलच्या जागेला सम, आणि पुढं नॉट लिहायचंच, क्रियापदाच्या पुढं नॉट हे कंपल्सरी लिहायचंच. म्हणजे ऑल स्टुडंट्स आर सिन्सिअरचं काय होणार, सम स्टुडंट्स आर नॉट सिन्सिअर. अशा पद्धतीनं ऑर आणि अँडची तर अदलाबदल होत असते, आपण डी मॉर्गन्स लॉ पाठीमागचे त्या ठिकाणी बघितलेलंच आहे. इथं बघायचं क्वांटिफायर्समध्ये फॉर ऑल आणि देअर एक्झिस्ट ह्या दोन्हीची अदलाबदल होते, आणि पुढचं जे स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन करायचंच, नॉट लिहायचंच. पण जेव्हा फॉर ऑलच्या स्वरूपात दिलं जातं तेव्हा देअर एक्झिस्ट करायला विसरायचं नाही, किंवा जेव्हा देअर एक्झिस्टमध्ये तुम्हाला एखादं स्टेटमेंट दिलं जातं तेव्हा त्याचं निगेशन लिहिताना फॉर ऑल विसरायचं नाही. ठीक आहे, आणि अजून एक शब्द येतो एव्हरी. फॉर एक्झाम्पल, एव्हरी स्टुडंट हॅज पेड द फीज, प्रत्येक विद्यार्थ्याने फी पेड केलेली आहे, एव्हरी आला शब्द. तर त्याचं निगेशन येताना देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन हा शब्द वापरायचा. देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन स्टुडंट हू नॉट पेड द फीज. नॉट तर पुढे येणारच, पण एव्हरीच्या जागेला हा नोटेशन वापरायचं, देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन. तर अशा पद्धतीने हे 4 मी दाखवलेले इथं आहेत, एकमेकांचे इंटरचेंज करायचे. सम जर आलं तर ऑल वापरायचं है ना, अँडचा ऑर होतंच. देअर एक्झिस्ट असेल तर फॉर ऑल वापरायचं, एव्हरी असेल तर ह्या पद्धतीनं. बघू आपण एक्झाम्पल आता ह्याचे. बघा, ऑल नॅचरल नंबर्स आर इंटिजर, आत्ता सांगितलेल्या पद्धतीनं. ऑल नॅचरल नंबर्स आर इंटिजर, ऑलचं काय करायचं, सम. सम नॅचरल नंबर्स आर नॉट इंटिजर्स, आहे का नाही, नॉट पण वापरलं आणि ऑलचं सम केलं, झालं, 1 मार्क मिळाला. दुसरं एक्झाम्पल, फॉर ऑल एन बिलॉंग्स टू एन, एन प्लस 7 ग्रेटर दॅन 8. फॉर ऑल आहे, फॉर ऑल असेल तर काय वापरायचं, देअर एक्झिस्ट. आणि देअर एक्झिस्ट आलं का सच दॅट येतच पुढं,
त्याचा सफिक्सच असतो, त्यामुळे कंपल्सरी हे आलं देअर एक्झिस्ट चिन्ह वापरलं का पुढं सच दॅट आलंच पाहिजे. म्हणजे देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू n सच दॅट आता याचं निगेशन n+7 ग्रेटर दॅन 8 आहे, तर इज नॉट ग्रेटर दॅन 8 असं लिहिलं तरी चालतं. n+7 नॉट ग्रेटर दॅन 8. पण तुमच्या माहितीसाठी मी इथं काय दिलेलं आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू. म्हणजे ग्रेटर दॅनचं निगेशन काय असतं, लेस दॅन ऑर इक्वल टू असं हे असतं. हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. आपण तिरपिरेज जरी ओढली म्हणताना याला काय म्हणतो, नॉट ग्रेटर दॅन. हे सुद्धा चालतं इथं वापरलं तरी. पण मुद्दाम मी अशा पद्धतीने दिले तुम्हाला माहितीसाठी, कारण MCQ मध्ये कधी कधी असा पर्याय नसतो, ह्यामध्ये अशा पद्धतीत ते पर्याय देतात, त्यामुळे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. चला पुढचे बघा, अजून काही एक्झाम्पल इथं 3 दिलेले आहेत. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. बघा 3+3 लेस दॅन 5, 5+5 इज इक्वल टू 9 मध्ये ऑर आहे. म्हणजे P म्हणजे पहिलं स्टेटमेंट, Q म्हणजे दुसरं स्टेटमेंट, 3+3 आहे ना, लेस दॅन 5, 5+5 इज इक्वल टू 9. हे एक स्टेटमेंट Q झालं, हे P झालं पहिलं. दिलेलं स्टेटमेंटच्या मध्ये ऑर आहे म्हणून स्टेटमेंट काय आलं, P ऑर Q. त्याचा रूल माहिती आहे, वी नो निगेशन ऑफ P ऑर Q इज इक्विव्हॅलंट टू निगेशन P अँड निगेशन Q. म्हणजे प्रत्येकाला निगेशन द्यायचं आणि ऑरचं काय करायचं, अँड करायचं. डी मॉर्गन्स लॉ, डिस्जंक्शनचं निगेशन. आणि मग ह्याच्यावरून आपल्याला स्टेटमेंट लिहायचं, निगेशन P अँड निगेशन Q. म्हणजे पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन. Therefore the negation of given statement is 3+3 greater than or equal to 5. कारण इथे लेस दॅन आहे, तर लेस दॅनचं निगेशन काय होईल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. आणि जर तुम्ही असं जरी चिन्ह वापरलं, नॉट लेस दॅन, इट इज ऑल्सो बेटर, तरी सुद्धा ते चालतंय. ऑरचं काय होईल, अँड होईल. 5+5 इज इक्वल टू 9चं निगेशन 5+5 इज नॉट इक्वल टू 9. ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला निगेशन लिहिता येतं. ऑरचं अँड होतं आणि दोन्हीचं पण निगेशन लिहायचं. त्याला काय म्हणायचं, निगेशन ऑफ डिस्जंक्शनचा रूल. ठीक आहे. पुढं दुसरं बघा, ऑल नॅचरल नंबर्स आर रॅशनल. काय होणार, ऑलच्या ऐवजी सम. सम नॅचरल नंबर्स आर नॉट रॅशनल. व्हेरी गुड. अँड थर्ड वन, देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू n सच दॅट n+8 ग्रेटर दॅन 11. मग काय येणार इथं, फॉर ऑल n बिलॉंग्स टू n. कारण देअर एक्झिस्ट म्हणलं का सच दॅट आहे. देअर एक्झिस्ट काय होतं, फॉर ऑल होत असतं निगेशन लिहिताना. आणि मग सच दॅट येईल का, इथं येणार नाही, कारण फॉर ऑलला कॉमा येतो पुढं. n बिलॉंग्स टू n, n+8 ग्रेटर दॅन 11, त्याचं निगेशन n+8 लेस दॅन ऑर इक्वल टू 11. तर ह्या पद्धतीनं आपल्याला निगेशन लिहिता येतील. इथं अजून 2 त्याच पद्धतीनं दिलेले आहेत. 7 greater than 3 and 4 greater than 11 अँड कंजक्शन स्टेटमेंट आहे. याचं निगेशन, याचं निगेशन आणि अँडचं ऑर करायचं. बघा इथं लिहिलेलं आहे 7 लेस दॅन ऑर इक्वल टू 3 ऑर 4 लेस दॅन ऑर इक्वल टू 11. जर त्या ठिकाणी आपण असं जरी लिहिलं असतं वेगळ्या पद्धतीनं, 7 नॉट ग्रेटर दॅन 3 आहे ना, अँडचं काय होईल, ऑर 4 नॉट ग्रेटर दॅन 11. तर ह्या पद्धतीनं लिहिलं तरी चालतं. पण नॉट ग्रेटर दॅनच्या ऐवजी आपण काय वापरलं इथं, लेस दॅन ऑर इक्वल टू है ना, लेस दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू. ठीक आहे. आता इफ देनचे एक स्टेटमेंट दिले, इफ डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम आर परपेंडिक्युलर देन इट इज रोम्बस. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम इफ देन मध्ये वाक्य म्हणजे P इम्प्लाइज Q. P सपोज केला, फर्स्ट स्टेटमेंट द डायगोनल ऑफ पॅरलोग्राम आर परपेंडिक्युलर. Q is nothing but second statement, it is rhombus. Okay, the given statement is P implies Q, symbolic form आहे. if then मध्ये म्हणून P then Q किंवा P implies Q. आणि implies निगेशन काय असतं, तर रूल माहिती आपल्याला, निगेशन ऑफ P implies Q इज इक्विव्हॅलंट टू P अँड निगेशन Q. मग याचं निगेशन लिहायचं म्हणजे आपल्याला अशा स्वरूपामध्ये स्टेटमेंट लिहायचा, आधी P लिहायचा अँड निगेशन Q. ओके, P काय येणार मग, the diagonal of parallelogram are perpendicular and दुसऱ्याचं निगेशन इट इज नॉट रोम्बस. इट इज रोम्बसचं काय होईल, इट इज नॉट रोम्बस. दुसऱ्याचं निगेशन म्हणजे इम्प्लाइजचं कंडिशनल स्टेटमेंटचं निगेशन लिहिताना पुन्हा कंडिशनल स्टेटमेंट येत नाही, तर कंजक्शन स्टेटमेंट येतंय. तर त्याचं पण एखादं उदाहरण मी या ठिकाणी दाखवलेलं आहे सोडवून. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला निगेशन लिहायला आता त्या रूलच्या सहाय्यानं निगेशन लिहा. इथं काही प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल दिलेले आहेत, तुम्ही ते सॉल्व करू शकता. पॉज करून पहा किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा, नंतर ही
सगळी बोर्डला विचारलेली एक्झाम्पल्स आहेत ही. एक एक मार्कासाठी कुठलेही 3 विचारतात तर तुम्हाला ते सॉल्व करता येईल. ओके. नेक्स्ट लास्ट आर्टिकल, याच्यावरती आपला एक्झरसाइज 1.3 आहे. कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ कंडिशनल स्टेटमेंट. म्हणजे आपण काय काय छोटी छोटी इंटरेस्टिंग सिंपल आर्टिकल्स पाहिले. पहिलं क्वांटिफायर, क्वांटिफाईड स्टेटमेंट. दुसरं ड्युएलिटी. तिसरं निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. आणि चौथं कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ कंडिशनल स्टेटमेंट. आता फक्त हे कंडिशनल स्टेटमेंटलाच असतं, कॉन्व्हर्स असतो, इनव्हर्स असतो आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. म्हणजे इम्प्लाइज इफ देनचं जे स्टेटमेंट असतं ते स्टेटमेंट किती पद्धतीने लिहिलं जातं? अजून 3 पद्धतीने लिहिलं जातं. तर इम्प्लाइजमध्ये बघा, पी इम्प्लाइज क्यू असेल तर त्याचा कॉन्व्हर्स कशाला म्हणायचा असतो? क्यू इम्प्लाइज पी मध्ये. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या वाक्याची फक्त अदलाबदल करायची. इफ देन मध्येच वाक्य एक लक्षात ठेवा, तिन्हीचे तिन्ही वाक्य लिहिताना कंडिशनलचं चिन्ह येतं. याचा अर्थ तिन्हीच्या तिन्ही जी वाक्य आहेत ती इफ देन मध्येच लिहायचे. फक्त आधी कुठलं आहे, नंतर कुठलं आहे आणि निगेशन कुठं आहेत हे फक्त व्यवस्थित समजून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे कॉन्व्हर्स म्हणजे कॉन्व्हर्सच आला पाहिजे, इनव्हर्स म्हणजे इनव्हर्सचं स्टेटमेंट आलं पाहिजे. इथं मात्र कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. इनव्हर्स म्हणून हे लिहिणं, कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणून हे लिहिणं, तर दोन्हीची पण मार्क जाते. त्यामुळे असं जरी क्रॉस झालं तरी. आता मार्च 20 साली सुद्धा क्वेश्चन आला होता, फाइंड द कॉन्व्हर्स किंवा राईट द कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. खाली स्टेटमेंट दिलं होतं, इफ सिक्वेन्स इज कॉन्व्हर्जंट देन इट इज बाउंडेड. तर त्याचं तुम्हाला कॉन्व्हर्स लिहायचं होता. व्यवस्थित आधी समजून घ्या. दिलेलं स्टेटमेंट जर पी इम्प्लाइज क्यू असेल तर त्याचा कॉन्व्हर्स काय लिहायचा असतो? क्यू इम्प्लाइज पी. इनव्हर्स काय लिहायचा असतो? तर आहे हे स्टेटमेंट लिहायचं आहे, फक्त दोन्हीच्या स्टेटमेंटच्या मध्ये काय करायचं? नॉट नॉट लिहायचं आहे. पहिलं सब स्टेटमेंट आहे त्याच्या पण क्रियापदाच्या पुढे नॉट लिहायचं आणि दुसऱ्याचे पण नॉट लिहायचं, म्हणजे इनव्हर्स. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हला काय करायचं? तर जो कॉन्व्हर्स लिहिलेला आहे ते कॉन्व्हर्स स्टेटमेंट लिहायचं आहे, फक्त सेम त्या पद्धतीनं क्रियापदाच्या पुढे दोन्ही ठिकाणी नॉट आणि इथं पण नॉट लिहायचं, म्हणजे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. म्हणजे कॉन्व्हर्सच पहिलं सी येते, कॉन्ट्रापॉझिटिव्हला सी येते, ह्याची पेअर करायची. म्हणजे लक्षात येईल क्यू इम्प्लाइज पीचं त्यामध्ये नॉट आणि नॉट टाकलं का कॉन्ट्रापॉझिटिव्ह मिळतो. आणि दिलेलं स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू आहे त्यात नॉट टाकलं का इनव्हर्स मिळतो. ओके. एक्झाम्पल घेऊ, क्लिअर होऊन जाईल. बघा, इफ अ फंक्शन इज अ डिफरन्सिएबल देन इट इज कंटिन्युअस असं स्टेटमेंट दिले. 3 मार्कासाठी क्वेश्चन. राईट द कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग कंडिशनल स्टेटमेंट. आणि स्टेटमेंट दिले, इफ अ फंक्शन इज अ डिफरन्सिएबल देन इट इज कंटिन्युअस. ओके. सोल्युशनमध्ये पी मीन्स फर्स्ट पार्ट, अ फंक्शन इज अ डिफरन्सिएबल, क्यू इज इट इज कंटिन्युअस. म्हणजे दिलेलं स्टेटमेंट हे पी इम्प्लाइज क्यू मध्ये. ओके. आता एक एक मार्कासाठी 3 दिलेले असतात सोल्युशनमध्ये. कॉन्व्हर्स लिहायचं आहे. कॉन्व्हर्स कशाला म्हणायचं हे तर मात्र नाव कंपल्सरी द्यायचं. जा कॉन्व्हर्स म्हणून डायरेक्ट सेंटेन्स लिहायचं, क्यू इम्प्लाइज पी. म्हणजे आधी क्यू लिहायचं आहे आणि मग पी लिहायचं आहे. मग लिहिताना क्यू मध्ये सुरुवातीला इथं इट आहे, प्रोनाउन आहे. शक्यतो आपण नाउन आधी वापरतो मग प्रोनाउन वापरायचं. म्हणजे इट आणि फंक्शनची आपण आदला बदल करायची. म्हणजे काय येणार? इफ अ फंक्शन इज अ कंटिन्युअस, इट म्हणजे फंक्शन. इफ अ फंक्शन इज अ कंटिन्युअस देन इट इज अ डिफरन्सिएबल. इथं फंक्शनच्या जागेला इट वापरायचं. जर काही जणांनी असं लिहिलं तरी चालतं, पण ते ग्रॅमॅटिकली व्यवस्थित वाटत नाही. इफ इट इज अ कंटिन्युअस देन फंक्शन इज अ डिफरन्सिएबल असं बोर्डला आता सुद्धा दिलेत मार्क आपण. पण प्रॉपरली थोडंसं ग्रामर पण आपल्याला दिसलं पाहिजे, की एक्झामिनरवर आपल्याला इम्प्रेशन राहतं की बाबा याचं चांगलं लॉजिक आहे किंवा ग्रामर ही चांगलं आहे. इफ अ फंक्शन इज अ कंटिन्युअस देन इट इज डिफरन्सिएबल. हे झाले आदला बदल. इनव्हर्स म्हणजे काय सांगितले तर हेच वाक्य लिहायचं असतं, फक्त 2 क्रियापदाच्या पुढे 2 ठिकाणी नॉट लिहायचं. म्हणजे काय येणार? इफ अ फंक्शन इज अ नॉट डिफरन्सिएबल देन इट इज नॉट कंटिन्युअस. हे पहा, देन इट इज नॉट कंटिन्युअस. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे कॉन्व्हर्सच्या वाक्यामध्ये नॉट 2 ठिकाणी लिहायचं. इफ अ फंक्शन इज अ नॉट कंटिन्युअस देन इट इज नॉट डिफरन्सिएबल. है ना. तर अशा पद्धतीने एक एक मार्कासाठी 3 मार्काला बऱ्याच वेळा बोर्डाला विचारले. राईट द कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. मस्त आहे, सोपं आहे, इंटरेस्टिंग आहे. इथं प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल दिलेले आहेत काय मी. इफ द सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. सगळी स्टेटमेंट हे इफ देन मध्ये दिलेली असतात. आदला बदल करायची, त्यानंतर निगेशनचे चिन्ह टाकायचे. आता 5व्या गणितामध्ये वगैरे नॉट लेस दॅन केलं तरी चालतं. तर ह्या पद्धतीनं तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. ओके. तर आज आपण काय काय पाहिलं बघा. लॉजिकमधल्या बऱ्यापैकी महत्त्वाचं, सोपं
असं आर्टिकल्स पाहिलेले आहेत. कोणकोणती एकदम क्वांटिफायर्स क्वांटिफाईड बघितलं आहे ना. त्यानंतर क्वांटिफाईड झाल्यानंतर आपण ड्युॲलिटी बघितलं, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट पाहिलं आणि त्या ठिकाणी शेवटी कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे. याच्यावरती आपल्याला समजले असतीलच तुम्हाला ही सगळी 4 आर्टिकल. 1.3 एक्झरसाइज सॉल्व्ह करा. काही अडचण असली तरी मला विचारा. आणि महत्त्वाचं म्हणजे आता इथून पुढे आपली जी अशीच लेक्चर बऱ्याच विद्यार्थ्यांनी पण डिमांड केलेली आहे की तुमचं नेक्स्ट लेक्चर कधी येईल म्हणून वगैरे, तर सगळ्यांनाच तशी आहेत डिमांड आहे. तर त्यामुळं तुम्हाला जर माझी लेक्चर जर आवडत असतील वगैरे तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. म्हणजे जेव्हा कधी मी लेक्चर टाकेन यूट्यूबवरती तेव्हा तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल की नवीन लेक्चर आलेलं आहे. ही लेक्चर अशीच आपली प्रत्येक चॅप्टरची 4-5 आता हे मला वाटते 4थं लेक्चर आहे हे. अजून 1-2 लेक्चर होतील ह्या लॉजिकवरती, म्हणजे आपला लॉजिक संपेल. परत पुढचा मॅट्रिक्स आहे. ओके. तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळतील. ठीक आहे. तर आता तुम्ही पुढचा एक्झरसाइज ह्याच्यावरचा सॉल्व्ह करा आणि नंतरच आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. ओके. थँक्यू.